चला आता मसाला घेतलेला आहे. धने जिरे पावडर बारीक करून घेतलेले, हळद घेतलेले आणि मीठ घेतले. आता करूया एकजीव आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकूया. चला आता आपण भरून घेऊया. अशी आपली मिरची भरून घ्यायची आहे मस्त, आणि ती मग वालत टाकायची. हे बघा, अशी सगळी मिरची आपली भरायची आहे. चला आता आपली मिरची भरून झालेली आहे आणि आता आपण उन्हामध्ये टाकूया. 3 दिवस टाकायची. चला आता मसाला घेतलेला आहे. धने जिरे पावडर बारीक करून घेतलेले, हळद घेतलेले आणि मीठ घेतले. आता करूया एकजीव आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकूया. चला आता आपण भरून घेऊया. अशी आपली मिरची भरून घ्यायची आहे मस्त, आणि ती मग वालत टाकायची. हे बघा, अशी सगळी मिरची आपली भरायची आहे. चला आता आपली मिरची भरून झालेली आहे आणि आता आपण उन्हामध्ये टाकूया. 3 दिवस टाकायची. आता मिरच्या अशी सुकवून तयार झालेली आहेत. मस्त अशी भरलेली आणि सुकवलेली आहेत. चला, उन्हाची मिरची. चला आता मसाला घेतलेला आहे. धने जिरे पावडर बारीक करून घेतलेले, हळद घेतलेले आणि मीठ घेतले. आता करूया एकजीव आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकूया. चला आता आपण भरून घेऊया. अशी आपली मिरची भरून घ्यायची आहे मस्त, आणि ती मग वालत टाकायची. हे बघा, अशी सगळी मिरची आपली भरायची आहे. चला आता आपली मिरची भरून झालेली आहे आणि आता आपण उन्हामध्ये टाकूया. 3 दिवस टाकायची. चला आता मसाला घेतलेला आहे. धने जिरे पावडर बारीक करून घेतलेले, हळद घेतलेले आणि मीठ घेतले. आता करूया एकजीव आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकूया. चला आता आपण भरून घेऊया. अशी आपली मिरची भरून घ्यायची आहे मस्त, आणि ती मग वालत टाकायची. हे बघा, अशी सगळी मिरची आपली भरायची आहे. चला आता आपली मिरची भरून झालेली आहे आणि आता आपण उन्हामध्ये टाकूया. 3 दिवस टाकायची. आता मिरच्या अशी सुकवून तयार झालेली आहेत. मस्त अशी भरलेली आणि सुकवलेली आहेत. चला, उन्हाची मिरची. चला आता मसाला घेतलेला आहे. धने जिरे पावडर बारीक करून घेतलेले, हळद घेतलेले आणि मीठ घेतले. आता करूया एकजीव आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकूया. चला आता आपण भरून घेऊया. अशी आपली मिरची भरून घ्यायची आहे मस्त, आणि ती मग वालत टाकायची. हे बघा, अशी सगळी मिरची आपली भरायची आहे. चला आता आपली मिरची भरून झालेली आहे आणि आता आपण उन्हामध्ये टाकूया. 3 दिवस टाकायची. आता मिरच्या अशी सुकवून तयार झालेली आहेत. मस्त अशी भरलेली आणि सुकवलेली आहेत. चला, उन्हाची मिरची.